नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करते. 3 जून 2026 वार बुधवार या दिवशी अधिक महिन्यातील चतुर्थी येत आहे. बघा, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते, परंतु अधिक महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. तुम्ही जरी प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचे उपवास करत नसाल तरी देखील तुम्ही या अधिक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे उपवास नक्कीच करू शकतात. कारण अधिक महिना 3 वर्षातनं एकदा येतो आणि ही चतुर्थी देखील 3 वर्षांनी एकदा येते. या जर का चतुर्थीचा उपवास आपण केलं तर आपल्याला संपूर्ण संकष्टी चतुर्थीचे उपवास केल्याचे पुण्य प्राप्त होतं. आता ही संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यात येत असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला अधिकाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अधिक महिन्यात दान, धर्म, व्रत, उपासनाला महत्त्व आहेच. त्याचप्रमाणे या महिन्यात ही संकष्टी चतुर्थी आल्यामुळे या दिवशी देखील आपल्याला दान, धर्म, पूजा, पाठ, व्रत, उपासना, वैकल्य करायचं आहे. याचं देखील आपल्याला अधिकाधिक पुण्य प्राप्त होणार आहे. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहेच. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला ही एक गोष्ट आवर्जून करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करताना तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करू शकतात किंवा ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करा. गणपती बाप्पांना वेगळ्या चौरंगावर पाटावर त्यांची स्थापना करा. त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा, आरती करा. संपूर्ण दिवसभर उपवास करा. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्राचं दर्शन घेऊन चंद्रदेवाला नमस्कार करून गणपती बाप्पांची आरती करून गणपती बाप्पांना नमस्कार करून उपवास सोडायचा आहे. आता या दिवशी आपल्याला ही एक गोष्ट करायचीच आहे. बघा, घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी ही एक गोष्ट तुम्ही करू शकतात. ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकतात. तुम्ही मुलांवरचे अडथळे, विघ्न दूर करण्यासाठी ही गोष्ट करू शकतात. अधिक मासातील संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाची विशेष कृपा मिळविण्याची पवित्र संधी मानली जाते. या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने गणपती अथर्वशीर्षाचं आपल्याला 21 आवर्तने करायचे आहे. बघा, गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तनं आपल्याला करायचं आहे. यामुळे आपली आध्यात्मिकदृष्ट्या मोठे पुण्य प्राप्त होते आणि त्याचप्रमाणे आपल्या अडचणी देखील दूर होतात. आपल्या जीवनात, मुलांच्या जीवनात जर का काही आर्थिक अडचणी असतील, काही कामं असतील की ते होत नसतील, प्रत्येक कामात अडथळे येत असतील, शिक्षणात अडथळे येत असेल, तर ही एक गोष्ट आणि ती म्हणजे या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तनं आपल्याला करायचे आहे आणि आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे. कारण ही अधिक महिन्यातील चतुर्थी तिथी आहे. याला विभुवन चतुर्थी तिथी म्हणतात आणि अतिशय महत्त्वाची चतुर्थी तिथी आहे. या दिवशी गणेश तत्व खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक असतात, पॉझिटिव्ह असतात. या दिवशी आपण जे पण काही दान, धर्म, पुण्य करून याचं फळ आपल्याला अक्षय प्राप्त होत असतं. आता ज्यांना 21 वेळा ही आवर्तनं करणं शक्य नाही किंवा 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणणं शक्य नाही, त्यांनी संकटनाशक जे स्तोत्र आहे, बघा, गणपती बाप्पांचं संकटनाशक जे स्तोत्र आहे ते स्तोत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे किंवा तुम्ही 11 वेळा म्हणू शकतात. बघा, या दिवशी आपण जे पण भक्तिभावाने सेवा उपासना करू याचं आपल्याला फळ पूर्ण मिळणार आहे. कुठलाही उपाय करताना, सेवा करताना आपलं मन शुद्ध पाहिजे, भावना शुद्ध पाहिजे, आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे. ज्यावेळेस आपण श्रद्धा ठेवून काही उपाय किंवा सेवा करतो तेव्हा याचं फळ आपल्याला संपूर्ण प्राप्त होतं. कुठलंही संकट असू द्या, कुठलंही विघ्न असू द्या, कुठलीही इच्छा असू द्या, ती आपल्याला मनात ठेवून गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करून आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. या दिवशी आवर्जून आपण गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करून हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी ओम गण गणपते नमः हा साधा सोपा मंत्र होईल तितक्या वेळा तुम्हाला म्हणायचा आहे किंवा 108 वेळा तुम्ही 108 वेळा तुम्ही या मंत्राचं पाठ करू शकतात किंवा पठण करू शकतात. 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं देखील पठण करू शकतात. बघा, आपण काहीतरी भक्तिभावाने कुठली तरी सेवा करतो ना, ती महत्त्वाची. शेवटी आपला भाव, आपली भक्ती महत्त्वाची आहे. आपण किती करतो, काय करतो यापेक्षा किती विश्वासाने, किती प्रेमाने आणि किती भक्तिभावाने आपण सेवा करतो हे महत्त्वाचं आहे.
नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. आणि जरी इतरांना काही अडचणी असतील, इतरांना अडचणीतून मार्ग मिळत नसेल, अशांना देखील तुम्ही हा उपाय या दिवशी करायला सांगू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.